हाईट भरपूर लांब आहे, त्यामुळे बॉल टाकायला जागा भेटते. नक्कीच आकाश, अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत असता, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मानसी स्पोर्ट डेरिवलीला आम्ही पाहतो अनेक खेळाडूंना. गावदेवी उसराई स्पर्धेमध्ये खेळण्याचा एक आनंद कसा असतो हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. आम्हाला खूप चांगलं वाटलं इथं खेळायला दिलं आणि खेळताना खूप आनंद येतो. खूप खूप धन्यवाद, शुभेच्छा असेल आपल्याला. तर वळणार होतो आपण मॅचकडे. तर जरूर पोलीस संघटना विरुद्ध डीप सिटी शो मॅच नंबर 2 जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर गोल्डन ग्रुपची एवन जोडी नीलकंठ शेठ भगत साहेब आणि प्रकाशजी फडके साहेब आज गावदेवी उसराई स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत. तर महबूब बैलाचे मालक येणार आहेत, मथुर बैलाचे मालक, आणि यांचा रॉयल एंट्री आम्ही पाहणार आहोत राहुलभाई पाटील आणि दीपक शेठ पाटील. तर महबूब आमचे समालोचक मित्र, आमचे आयोजक जरूर आता जॉईंट होतील. मॅचकडे वळतो आपण. पहिला चेंडू पंच द्वारकानाथ चोरगे सरांनी इशारा केला, इट्स अ वाईट डिलिव्हरी. अवांतर धावेनं अकाउंट ओपन झाले. नक्कीच आज आम्ही पाहतोय रातोरात सुपरस्टार झालेल्या अमोल जाधव सर, गीतकार कलाकार, यांचा आवाज आपण जरूर ऐकणार आहोत. ते नितेश जरूर जॉईंट होतील, तोपर्यंत आम्ही त्यांना साथ देतो. यस, आपण असं नसतं व्हायचं. सामना आपल्याला पाहायला मिळतोय जरूर नौपाडा विरुद्ध दोनात करताना टेंबोडे. बलाढ्य संघ, चांगली ताकद, 5 षटकांचा सामना आहे. धावेसाठी संघर्ष करताना इथे बघा, थोडी चूक केली अति घाई, तू येऊ का मी येऊ, धोका होता मात्र तो टळला. आणि आता क्रिकेटमध्ये हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. जाऊया नितेश भोईर, ऐकूया नवी मुंबईचा बुलंद आवाज, मराठी हिंदी इंग्रजीच्या अभ्यासू आमचे समालोचक नितेशजी भोईर करावे. यस, कंटिन्यू. थँक्यू सो मच सागर. हा आवाज तुम्ही जरूर ऐकताय. या संपूर्ण स्पर्धेचं इंद्रधनुष्य ज्याने मात्र अप्रतिमरित्या हाताळलंय, वन ऑफ द मेलोडियस व्हॉइस ऑफ नेरे पनवेल अँड द रिस्पेक्ट ऑफ रायगड. यावेळेला बॉलला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये, आणि इथे मात्र पहा क्षेत्ररक्षक अप्रतिम असं मात्र जज करत असताना सहजतेनं झेल पकडला गेलाय. बॅड राऊट. आपण पाहतोय गावदेवी उसराई चषक 2023 हे भव्य दिव्य आयोजन. स्पर्धेचा आजचा आपल्याला पाहायला मिळतं तिसरी रात्र, आणि तिसऱ्या रात्रीमधील सामना जर विचार केला तर आजचा सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतं. द मॅच बिटवीन टेंभोडे वर्सेस नौपाडा. बॅटिंग करणारा संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच टेंभोडे संघ. पहिला फलंदाज राहुल आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. धावसंख्या अवघी फक्त 3. आकड्यांचे जादूगार उमेश सर आमच्या समवेत पुन्हा एकदा, कदाचित आम्ही त्यांच्या समवेत जुळतोय असं आम्ही जरूर म्हणतोय. मॅथमॅटिक्स ज्यांना फार चांगलं जमते आणि प्रत्येक एका क्षणाचं चित्रीकरणाचं मात्र त्यांनी खूप चांगली नोंद आपल्या स्कोर बुकच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. अराउंड विकेट नाही, यावेळेला खोलो टप्प्याचा बॉल, लाईन कुठे आहे आपण पाहूया. पंच इशारा करतील, इट्स अ व्हाईट बॉल. नियम क्रमांक 22 तुम्ही उल्लंघन करताय पंच. जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही नियमांचं उल्लंघन करा तेव्हा तेव्हा तुम्हाला दंडित करतील. दंडित केलेल्या बॉलवर धाव मिळते. एक ना एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती पोहोचली आहे. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं P1 चं हे षटक सुरू असताना धावसंख्या सिंगल डिजिटनं पुढे जात असताना पाहायला मिळते ती फक्त 4 या आकड्यावर. 12 ते 15 पावलांचा जबरदस्त रन ऑफ आहे. खोल टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ड्रिल करत असताना मिड ऑफ मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदीच पाहते गॅप मात्र साधता आले नाहीये. अजूनही या षटकामधील चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 2 चेंडू. या 2 पॉवर प्लेच्या चेंडूवर मात्र युटिलायझेशन फलंदाजाला जमेल का. बॅटर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर करण पाटील एक चेंडू फेस केला, डॉट बॉल आलाय. हो, याही वेळेला लाईन खूप चांगली आहे. क्रिकेटचा सी कंट्रोल, परंतु क्रिकेटचा सी कॉन्फिडन्स आहे तो फलंदाजाकडे येतोय. हा बॅटर करण पाटीलच्या बॅटमधनं अप्रतिम चौकार. फक्त दिशा दाखवत असताना फ्लिक ऑफ द व्रिस्ट विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका. विराट कोहली इन ॲट नंबर 3
फेवरेट बॅटिंग पोझिशन करण पाटील सुद्धा इन ॲट नंबर 3 आलाय. अप्रतिम. मगाशी आपण पाहिलं ऑन साइडला, या वेळेला आपण पाहताय ऑफ साइडला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कन्झिक्युटिव्ह चौकार. आफ्टर 1 ओव्हर वी कॅन सी 12 ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू. तर आम्ही इथे सन्मान केला जाईल. मी हेमंत भगत यांना विनंती करेन. विलीन सुरते आणि आमचे योगेश कुंदर यांना आम्ही इथे सन्मानित करतोय. आज जरूर संघासाठी छान खेळले, मात्र आज परफॉर्मन्स चांगला झाला. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का हार आणि जीत नितेश ठरलेली असते, एकाला पराभूत व्हावं लागतं. सांघिक खेळामध्ये पराभवाची जबाबदारी अनेकांवर ढकलता येते, मात्र वैयक्तिक खेळामध्ये तुम्ही स्वतः पराभूत होता. मात्र सांघिक खेळामध्ये क्रिकेटमध्ये असं होत असतं. विजयानं आनंदोत्सव साजरा करणं आणि पराभवानं निराश होणं हा निसर्गाचा नियम आहे. मात्र चांगला खेळ केला आज डेरिवलीचे योगेश कुंदर आणि विलीन सुरते यांचा आम्ही धन्यवाद देतो. मात्र सामना थांबणार नाही. पंच याची नोंद घ्या. टाईम मॅनेजमेंट कमिटी आम्हाला खूप आज सांगते का आता टाईमवर लक्ष केंद्रित करा, कारण वेळेला खूप महत्त्व आहे. तर विलीन सुरते मनापासून धन्यवाद स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. आमचे आयोजक हेमंत भगत यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जाईल. यस, मॅचकडे वळतोय. ओव्हर टू नितेश. थँक्यू. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज पहिलाच बॉल बॅटचा कडा लागलाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये अगदीच गळीमध्ये आपण पाहत आहे. इथे मात्र पंच जरूर आपण पाहताय जिथे एन बदललाय आणि एन बदलल्यानंतर मात्र पहिलाच बॉल आपण पाहतोय. बॅटचा कडा लागल्यानंतर स्ट्राईक तर शफल होईल. एकूण धावसंख्या वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. ती पोहोचली 13 या आकड्यावर. 13 for 1 after 1. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 P2 पॉवर प्ले नंबर 2. दुर्वेश याही वेळेला खोल टप्प्याचा बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलं या बॉलला आणि अगदीच आपण पाहताय पॉइंट आणि स्वीपर कव्हर या क्षेत्रामध्ये बॉल गेला चौकारासाठी. तर 3 सलगच्या चेंडूमध्ये 3 चौकार या बॅटरनं लगावलेत. इन ॲट नंबर 3 आलाय. ज्या पद्धतीनं विराट कोहली षटकारांमध्ये नव्हे तर चौकारांमध्ये मात्र नक्कीच बिलीव ठेवणारा फलंदाज, अगदी तसंच प्रात्यक्षिक अप्रतिम करण पाटील आणि असा पहिला फलंदाज ठरतोय. उमेश भोईर सर आम्हाला माहिती देत आहेत आणि याही वेळेला गॅप शॉट सिलेक्शन वन्स अगेन. दॅट इज कन्झिक्युटिव्ह 4 in a row now. Thank you. Hand, eye, head, and what a shot selection. अप्रतिम फुटवर्क. खोल टप्प्याचे बॉल ड्रिल करत असताना 4 सलगचे चेंडू आणि आपण पाहताय 4 चौकार ज्यानं लगावलेत. एकूण धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. 21. ओ याही वेळेला फुलटॉस बॉल, कम अँड लेट हिट मी, अँड इन्व्हिटेशन दिलं होतं परंतु तिथे लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळाले होते. तो क्षेत्ररक्षक जोपर्यंत डीप मध्ये आले चेंडूला मात्र त्यानं ग्रीप केला आणि चेंडू फेकून दिला तोपर्यंत या धावा मिळाल्या 2 धावाने एकूण धावसंख्या. षटक क्रमांक सुरू येतो दुसरा. आता पॉवर प्लेच्या षटकाचं युटिलायझेशन झालंय असं आपण म्हणूया, कारण पॉवर प्लेचं षटक म्हटलं की बॅटिंगचं प्रिव्हिलेज, जिथे फलंदाजांना जास्तीत जास्त संधी असते, मार्जिन असतं आणि त्या मार्जिनला चांगलं कन्वर्ट केलंय. अंतिमचं मला वाटतंय काही एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल, जिथे इथे एकदा मिळाली आहे. दुसऱ्या धावचा कॉल झालाय. आखो में इशारा आणि ही एक सोडी धाव कन्वर्ट केली आहे. सिंगल कन्वर्टेड इनटू 2 आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत 11 चेंडूंचा खेळ झालाय. उमेश भोईर सर आमच्या समित जुळले गेलेत ॲज अ स्कोरर आणि ते आम्हाला जरूर अपडेट करतायत की एकूण धावसंख्या झाली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये 1 ball to go of this power play over of this very first inning of this second match to go. 25.
इथे हाऊ इज दॅट इज द अपील अंपायर सेज नॉट आउट. लॅक ऑफ अ कॉन्फिडन्स, मोर ऑफ एक्साइटमेंट अशी ही अपील. 22nd ओव्हर वी कॅन सी 25 ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. तर सन्माननीय पाहुणे आदरणीय प्रदीपजी भगत साहेब नौपाडाचे नगरसेवक यांचे इथे आगमन झाले. मी गावदेवी उसराई चषकामध्ये साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. सन्माननीय आमचे पाहुणे प्रदीपजी भगत साहेब यांना विनंती करतोय. नौपाडा संघ खेळतोय. गावदेवी उसराई या स्पर्धेमध्ये नितेश आम्ही सातत्याने पाहतो युवा संघांना खूप संधी दिली जाते. तब्बल जेव्हा डिक्लेअर झाली ही स्पर्धा तेव्हा 48 संघ फिक्स झाले होते. मग प्रश्न पडला होता आयोजकांना कुणाकुणाला खेळवायचं आणि अखेर 8चा लॉट्स 8चा ठेवायचा होता. मात्र सर्वांचं अट्टास पुरवावं लागलं, सर्वांचे लाड पुरवावे लागले आणि 36 लकी संघांना इथे प्रवेश दिला. येस, मॅचकडे वळूया आपण. खूप चांगली माहिती या संपूर्ण स्पर्धेबद्दल आपल्याला पाहायला मिळतीये. ती अर्थातच सागरजी मांडवकर यांच्या वाणीतून आपण जरूर ऐकताय. गेले 3 दिवस या स्पर्धेसोबत मात्र कटिबद्ध आणि आज तिसरी रात्र जरूर आपण पाहताय. आता पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय आणि आता पॉवर प्लेचं बंधन हटवल्यानंतर वी कॅन सी 5 बाउंड्री रायडर्स outside the ring, one at deep long off, one at deep long on, one at deep mid wicket, one at deep anti cover corner आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते तो डीप एक्स्ट्रा कव्हर्स या रिजन मध्ये. तर या दरम्यान गार्गी एंटरप्राइजेस शाहू वॉरियर्स ब्रँडचे सर्वा गावदेवी उसराई चषकाच्या मॅन ऑफ द सिरीज बाईकचे पुरस्कर्ते एकदा जोरदार टाळ्या. विवेकजी बोईर साहेब नेहमी चेहऱ्यावर स्मित हास्य ही त्यांची ओळख आहे. चेतन सुरते महेशजी भिंगारकर यांचं सुद्धा इथे आगमन झाले. मी त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. प्रेमजी भिंगारकर आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कल्पेशजी बोईर, साईराज सुरते. मात्र विवेक बोईर साहेब आज आपले राईट हँड आले नाही, येणार आहेत. नक्कीच मॅचकडे वळूया. मागच्या एका बॉलवर आलाय तर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून षटकार. याही वेळेला वेट केला, वॉच केला, हॅमर केला बॉलला. इट्स गॉन अप अँड डाऊन इनटू द क्राउड, डाऊन द ग्राउंड फॉर योर 6 consecutive sixes. Two consecutive sixes. यावेळेला मात्र पहा थोडी लाईन मिस करत असताना हा धडपण आहे. दिस इज ऑल अबाउट प्रेशर. क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेशर. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट सागर, मनोवैज्ञानिक दबाव ज्याला आपण म्हणतो. आणि आता या तुम्हाला सायकोलॉजिकल इम्पॅक्टला झुगारून ही गोलंदाजी आणि आपल्या संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. सामनापासून मात्र थोडंसं आपण पाहताय या सामन्यामध्ये संपूर्णपणे बॅटिंग डॉमिनन्स आपल्याला पाहायला मिळतोय. एक एकूण धावसंख्या पुनश्च वाढेल आणि पोहोचेल ती 40 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आपण पाहताय 2 षटकांमध्ये तब्बल धावा आल्या होत्या. त्या टोटल धावसंख्या 37 आपल्याला पाहायला मिळाली होती. मागच्या षटकामध्ये 25 धावा आल्या, 3-4 षटकचे चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि अंतिमच्या बॉलमध्ये आपण पाहिलं थोडंसं कमबॅक झालं. परंतु तदनंतर आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज दर्पेश यावेळेला मात्र पुन्हा एकदा थोडंसं दडपण आणण्याचा प्रयत्न पंचांवर, परंतु पंच तटस्थ. व्हेरी एक्सपिरियन्स. विद्युत रोषणाईमधली ही स्पर्धा आपण पाहताय. आर्टिफिशियल लाईट्स, फ्लड लाईट्समध्ये ही स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. खरं तर चांदण्यांचा ऐरावतावर स्वर जसा मात्र व्हावा अगदी तसं हे भव्य दिव्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लाईन मिस करत असताना पंच जरूर आमच्याकडे टर्न करतील आणि सांगतील आम्हाला की इट्स अ व्हाईट बॉल. वन मोर ॲडिट इन द टोटल स्कोर शिफ्टेड टू 41 फॉर 1. अप्रतिम अशी खूप चांगल्या दर्जाची बॅटिंग परफॉर्मन्स, त्याचबरोबर ही पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ओव्हर द विकेटनं तयार आहे. दर्पेश याही वेळेला बॅटचा कडा लागलाय. बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चिंटू मात्र गेला. अगदीच तिथे गती कमी झाली आणि म्हणूनच धाव मात्र मिळेल फक्त 1. टोन झाला होता बॉल, थोडंसं टायमिंग थोडं चुकलं गेलं
आपण असं म्हणूया. आणि टर्न झालेल्या बॉलवर मात्र कन्व्हर्जन थोडंसं जमलं नाहीये. तरी देखील एक धाव मिळेल. वन मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 42 फॉर 1. सागर 3 षटकं अखेरीस आपण पोहोचतो आणि अगदीच आपण पाहताय जवळजवळ 12+ सरासरी ही मात्र मेंटेन ठेवली आहे. बॅटिंग करणारा संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. टेंभोडे अंतिमचा बॉल मला वाटतं हा, आणि इथे पाहतोय की मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. मिड विकेटमध्ये फॉरवर्ड येतील क्षेत्ररक्षक. अगदी चपलाईनं फोरआर्म किती स्ट्रॉंग आहेत या क्षेत्ररक्षकाचे पहा. फॉरवर्ड गेला, चेंडूला उचललं, फेकून दिलं ते अगदीच विकेट किपरच्या मगरपेटीमध्ये आणि धाव मिळाली. एकूण धावसंख्या 3 षटकांचा खेळ झाला संपन्न आणि आफ्टर 3 आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत त्या 1 बाद 43. तर नक्कीच मी महेंद्र पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभाचे सन्मान करायचे. महेशजी भिंगारकर अगदी बॉडी क्षेत्र त्यांनी गाजवलं आणि तरुणांसाठी नेहमी आदर्श ठरले. मी महेंद्र साहेबांना विनंती करेन आमची नितीनजी भगत साहेब असतील आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन महेशजी भिंगारकर यांना आपण सन्मानित करावं. विवेकजी भोईर साहेब यांना आम्ही जरूर पाहतोय. तर याच दरम्यान इथे स्वागत होते सन्माननीय महेशजी भिंगारकर साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर नक्कीच व्यासपीठावर आपण पाहतोय मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आणि काही वेळापूर्वी ज्यांचं इथे शुभागमन झालं ते सुख शांतीनगर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सुख शांतीनगरचे आम्ही पाहतो उद्योजक आदरणीय एकनाथजी परजने साहेब यांचे इथे आगमन झाले आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा आलेत. मी गावदेवी उसराई चषकाच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक स्वागत करेन. तर नक्कीच आम्ही पाहतोय अगदी शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये अनेक नामांकन ज्यांना मिळालं भारत श्री राज्यस्तरीय एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महेशजी भिंगारकर नेहमीच युवा वर्गासाठी ते आदर्श ठरल्या. शरीर संपदाने सुद्धा तुम्ही समाजामध्ये लोकप्रिय ठरता याचं उत्तम उदाहरण. तर पुढचा सन्मान केला जाईल चेतनजी सुरते यांना इथे सन्मानित केलं जाईल. कल्पेशजी भोईर यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. प्रेम भिंगारकर सुद्धा जॉईंट झालेत. तर प्रेम भिंगारकर यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल. मी जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन. विवेकजी भोईर साहेब यांना पाहतोय गार्गे एंटरप्राइजेस मॅन ऑफ द सिरीजची बाईकचे पुरस्कर्ते प्रदीपजी भगत साहेब नौपाडा यांचं इथे आगमन झालं. मॅचकडे वळतोय. यस, पाहुण्यांचा यथोचित शुभ सन्मान आपण पाहतोय. सागर मांडवकर इथे मात्र तत्पर या संपूर्ण व्यासपीठाची देखरेख त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं मात्र मोस्ट वॉर्म हार्टेड वेलकम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपण कणाकणाकडे टर्न करूया जिथे आपण पाहता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज गणेश कोहली. चौथ्या षटकामध्ये पहिला बॉल 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. एंड बदललाय ओव्हर द विकेटनं. या बॉलला मात्र नक्कीच जजमेंट फसलंय. डॉट बॉल वाईट बॉल आलाय, माफ करा. तर चेतन सुरते यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. पुढचं स्वागत असेल प्रेम भिंगारकर यांना सुद्धा इथे सन्मानित केलं जाईल. सामना थांबता कामा नये यावर लक्ष असू द्या. नक्कीच आम्ही स्टॉपवॉच इथे लगावलाय. प्रत्येक एका षटकामागे आमचे खरं तर गुणलेखक त्याचबरोबर पंच. जर का तुम्ही टाइम एक्सीड करताय ओव्हरलॅप करताय तर पंच तुम्हाला जरूर थंबी देतील, वॉर्न करतील. असं हा नियमावली. डिसिप्लिन फॉर एव्हरीवन अँड एव्हरीवन विथ डिसिप्लिन अशी ही स्पर्धा आपण पाहताय. गावदी उसराई चषक 2023चं हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असे हे आयोजन. नाईट स्पर्धेचं आपण पाहता आर्टिफिशियल लाईट्स विद्युत रोषणाई आणि संपूर्ण क्रीडांगणाच्या बाहेर आपण पाहताय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. संथ गारघार चुरघळलेला हिरवल कोमल मृदू लाटा आणि वर उत्कट अशा अधीरे आकाश आणि सफेद पिलव्या सोनेरी चंद्राचा झिरमिर मऊ असा प्रकाश आणि अशा या मंद प्रकाशामध्ये चालला हा क्रिकेटचा खेळ. आणि इथे फलंदाज क्रमांक 2 अँड द गोल्डन विकेट इन द मॅच बॅटर बाद झालाय तो संदीप भोईर. आणि अखेरीस का होईना परंतु ही पार्टनरशिप ब्रेक केली आणि इट्स अ बिग थ्रो.
चला बॅडा क्विक, थोडं आपण लवकर जायचं पॉपिंग क्रीज मध्ये. इट विल हेल्प यू टू वॉर्म अप. संदीप पास झालेत आणि नवीन फलंदाज संदीप या फलंदाच्या जागे आपल्याला पाहायला मिळतोय तो निकेश मोस्कर. 45 क्रमांकाची जर्सी. उमेश सर, चर्चेत राहिलेली ही जर्सी. इट रिप्रेझेंट्स मिस्टर रोहित शर्मा, सक्सेसफुल कॅप्टन ऑफ मुंबई इंडियन्स अँड वन ऑफ द टॅलेंटेड इंडियन प्लेयर ॲज अ टीम कॅप्टन ॲज वेल. रोहित शर्माचा आदर्श घेऊन मैदानामध्ये उतरलेत ते फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळते ते निकेश. तर नक्कीच गार्गी एंटरप्राइजेसचा ताफा आता चाललाय VIP डाईजकडे, त्यांचंसुद्धा आम्ही धन्यवाद देतो. आणि विवेकजी भोईर साहेबांना विनंती करेन का आपण VIP डाईजवर आसनस्थ व्हायचं. या मॅचकडे वळूया. नक्कीच याही गोष्टीचा उल्लेख होणं फार महत्वाचं आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला जरूर गो ग्रीन मेसेज देणारी मात्र आपल्याला 2 व्हीलर बाईक पाहायला मिळती है. इलेक्ट्रॉनिक, राइट, जमाने के साथ जाना चाहिए. आणि खरं तर कालाची गरज आहे. येण्या दिवसामध्ये कदाचित या गोष्टीचा आम्ही उल्लेख करू जिथे पेट्रोलऐवजी लोक फक्त इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सला पसंतीच देतील. आता थोड्याशा त्रुटी सुद्धा आहेत, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये टेक्नॉलॉजी इज कीप ऑन डेव्हलपिंग आणि आपण पाहणार आहोत काहीच दिवसामध्ये की काही जरूर डिक्लेरेशन्स होतील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. फोन करूया आपण मॅचवर जिथे धावा आपल्याला पाहायला मिळते त्या 51. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ठेंबोडे. बॉल मात्र नक्कीच हवेमध्ये बॅट्सचा कडा लागला होता, परंतु इथे मात्र जजमेंट जमलं नाहीये ते फिल्डरला. धाव मात्र मिळत नाहीये. अंतिमचा बॉल आपण पाहतोय डॉट आलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 51. चार षटकांमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 51. अंतिमचं षटक, या षटकामध्ये धावा किती येतील, टार्गेट किती सेट होईल, त्या पद्धतीने मात्र नक्कीच या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. तर नक्कीच इथे षटकं संपलीत आतापर्यंत 4. उपस्थित आमचे सन्मान्य पाहुणे सुखशांती नगरचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय एकनाथजी परजणे साहेब, आपल्या मनापासून धन्यवाद. त्यांचे चिरंजीव सुद्धा आलेत. आपल्यासुद्धा गावदेवी उसराई चषकाच्या माध्यमातून आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपला आम्ही धन्यवाद देतो. प्रदीपजी भगत साहेब नगरसेवक नौपाडाचे यांचे इथे आगमन झाले आणि RNJ फिटनेसचे आमचे सन्मान्य लाडके परिची पाटील यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. सामन्याकडे वळतोय. 4 षटकं संपल्या. गोल्डन ग्रुपची A1 जोडी आम्ही पाहतोय. निलकंठ शेठ भगत आणि प्रकाश फडके साहेबांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. गजाननजी भगत साहेब यांना व्यासपीठावर पाहतोय. अगदी एक काळचे दमदार क्रिकेटर किरणजी भगत साहेब यांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहतोय. शेवटचं षटक नितीश. येस, अँड वी आर वॉचिंग युवा सेना ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द गावदेवी उसराई चषक 2023 अँड वी विल वेलकम everyone those who are presented here at this mega blockbuster event. स्पर्धेचा आजचा आपल्याला पाहायला मिळते तिसरी रात्र. सामना क्रमांक 2 मध्ये चला एक्स्ट्रा टाइम तुम्ही घेताय. थंबी द्या पंच. चला क्विक इनिशिएट टुवर्ड्स द गेम. डू नॉट टेक एक्स्ट्रा टाइम ऑन द ऑन फील्ड. आम्ही विनंती करू की आपण एक्स्ट्रा टाइम घेताय. फिल्डिंग इज ऑल सेट. फायनल स्लॉक 6 बॉल्स टू गो. आणि अजून या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील, टार्गेट किती सेट होईल हे सुद्धा पाहण्यासारखे आहे. न्यू यंग टॅलेंटेड बॉलर or the wicket, half tracker ball, mistiming stroke, bowler आता मात्र नक्की celebration, fielder underneath and catch is taken. कीच नितीश, आता काही वेळानंतर ज्यांचे इथे आगमन होणार आहे असं म्हटलं जातं का कौशल्य तुमच्याकडे असेल, प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्याकडे असेल तर तुम्ही रातोरात सुपरस्टार होऊ शकता. आणि महाराष्ट्राला लाभलेले प्रतिभावंत गायक लेखक अमोल जाधव ज्यांचं आई एकवेळचं सॉन्ग पावसानं कहर केला, शिर्डीवाले बाबा,
तुझं दर्शन घेणार शिवजयंती निमित्तानं भगवा मानानं फडकतो या गाण्याची आम्ही पाहतो. आई तुझा डोंगर, जो आतापर्यंत 8 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज पाहिल्या आणि आपण जरूर पाहतोय अमोल जाधव सरांचं इथे काही वेळातच आगमन होणार आहे. तर प्रदीपजी भगत साहेब नौपाड्याचे नगरसेवक, आपलं मनापासून धन्यवाद. वळतोय मॅचकडे. नक्कीच ही फार चांगली माहिती खरं तर सागर आपल्याला देत आहेत. प्रेक्षकांची मात्र उत्सुकता शिगेला पोहोचणार या शंका नाही आहे. डोळ्याने अंधत्व आहे, परंतु आई एकविरेचं छत्र आशीर्वाद जर का असेल ना तर जगात अशक्य असं काहीच नाही आहे. ओव्हर विकेटनं यावेळेला पहा पुन्हा एकदा चेंडू रेंजमध्ये नव्हता, रीचपर्यंत पोहोचायचं होतं परंतु संपर्क होत नाहीये. परंतु पंच इशारा करतायत की इट्स अ वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट एक्स्ट्राजमध्ये मात्र तुम्हाला कंट्रोल ठेवावा लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा विचार केला तर 37 धावसंख्या होती. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या ते तब्बल 43. चौथं षटक प्रगतीपदावर असताना चौथ्या षटकामध्ये जरूर आपण पाहिलं कंट्रोल गोलंदाजी आणि चौथ्या षटकामध्ये धावांना रोखलं सिंगल डिजिटमध्ये उमेश सर. तिथे जी गरज होती, जे म्हटलं जातं ना की फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. जो गरजेमध्ये संकटकाली जो समोर येतो तो आपला खरा मित्र. आणि आता संकट होतं आणि संकट मात्र नक्कीच आपण अंतिमच्या टप्प्यामध्ये अजूनही संधी आहे. फलंदाज एक्सप्लोर करतील, परंतु या षटकामध्ये प्रज्योतनं खूप चांगली सुरुवात केली आहे. मागचा बॉल जरूर वाईट गेलाय, परंतु आपण पाहताय मोमेंटम मागच्या षटकामध्ये जो तुमच्या संघाकडे आलाय ना नौपाडा, त्याला मात्र मोमेंटिव्ह तो कंटिन्यू ठेवावा लागेल. ओव्हर द विकेटनं गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे प्रज्योत. बॅकफुटवरनं पहा, अगदीच आपण ड्रिल करत असताना बॉलला प्रयत्न झाला तिथल्या क्षेत्ररक्षकाचा, परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर येतोय हा हँडसम ह्यूज अँड ह्युमंगस बिग अँड ब्युटिफुल षटकार. ते नितेश भगवमय वातावरण या स्पर्धेची ओळख आहे आणि अमोल जाधव सरांना कोण विसरणार. सर्वांच्या गळ्यातलं ते ताईत सिंगर बनलेत आणि आज उसरली गावामध्ये त्यांच्या पावन स्पर्शानं आज गावदेवी उसराई चषकाला आणखीन एक वेगळी झळाली मिळणार आहे. जरूर आपण सर्वजण त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहोत. नक्कीच नक्कीच क्रिकेटची सोनेरी किनार आणि त्याला मिळणार आता संगीत क्षेत्रामधील अप्रतिम अशा कलाकाराची साथ. स्पर्धा फार महत्त्वाची आहे. स्पर्धेचं आजची खरं तर 3री रात्र आपण पाहताय. मगाशी आपण गाणे ऐकलं, जी धून आपण ऐकली, संपूर्ण क्रीडांगणावर एक दृष्टिक्षेप टाकला ना तर जरूर आपल्याला भगवा रंगाची ही बाउंड्री लाईन ती झालर पाहायला मिळतीये. नारंगी शेंदरी रंगाचा भगवा ध्वज, महाराजांची प्रतिमा समोर आहे. महाराजांच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूला ज्यांनी खरं तर मंदिराचा कलश आणि तुळस जपली ते छत्रपती शिवाजी महाराज आणि अगदीच बाजूला सृष्टीचा निर्माता गणपती बाप्पाची मूर्ती. सर्वांचा आपण खरं तर सर्वांची प्रार्थना करून सर्वांना नतमस्तक होऊन या स्पर्धेला आपण आकार दिलाय आणि सक्सेसफुल वेल ऑर्गनाइज आणि अप्रतिम अशी ही खरं तर स्पर्धा पाहताय. स्पर्धेचा आजचा तिसऱ्या रात्रीमधील दुसरी मॅच रंगत असताना तर नक्कीच नितेश, नितीन एंटरप्राइजेस सर्व यशस्वी उद्योजक डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय नितीनजी बोईर साहेबांचे इथे आगमन झाले. डॅशिंग पर्सनॅलिटी आम्ही सातत्याने त्यांचा उल्लेख करतो. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आक्रमक पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न बघा, चलाकी क्रिकेटर इथे बांधून ठेवण्याचा प्रयत्न नितेश जरूर मैदानावर पाहतोय. संघर्ष करताना पूर्वार्धामध्ये संघर्ष तर करावाच लागेल. नॉकआउटचा फॉर्मॅट सागर, जिथे तुम्हाला मात्र पुन्हा संधी नाही आहे. प्रीमियर लीगमध्ये पुन्हा संधी असते, नॉकआउटमध्ये तुम्हाला पुन्हा संधी नाही. जे काय तुम्हाला करायचंय ते तुम्हाला मिळालेल्या एका मॅचमध्ये करायचंय. जिंकलात तर स्पर्धेमध्ये पुढे जाल, स्थान निश्चित कराल. जर का पराभूत झालात तर मात्र परतीचा प्रवास. यावेळेला पुन्हा चेंडू हव्यामध्ये फ्लाइट अति उसली आणि बाउन्स होत असताना बॉल आपण पाहताय. शॉट आलाय अंतिमचा बॉल. नक्कीच आणि हा खरं तर 20वा फलंदाज आहे. उमेश सर आम्हाला माहिती देत आहेत की या स्पर्धेमध्ये लगातार लागोपाठचे 3 चेंडू ज्याला डॉट फेकलेत आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांच्या अखेरीस 59
कंपल्सरी चेस हा नियम आम्ही या स्पर्धेमध्ये वापरतोय आणि टू विन वी कॅन सी 5 ओव्हर्स 30 बॉल्स 30 चेंडूमध्ये धावा काढायचे आहेत त्या 60. हेमंत भगत नेक्स्ट मॅच. तर डीप सिटीच्या संगणक या लगेच आणि त्यांच्या विरुद्ध पनवेल पोलीस ग्रामीण शहर संघटना. आज आम्ही पाहतोय एक शो मॅचचा सामना असेल. 30 मध्ये 60 करायचे. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामना 4 षटकांचा असेल 20 मिनिटं. बघा शो मॅच नंबर 2. तर जरूर आपण पाहतोय नितीन इंटरप्राइजेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आज आम्ही पाहतोय क्रिकेटला धर्म मांडणारे आणि तरुणांना सातत्यानं मार्गदर्शन करणारे विचुंब गावाचं रत्न आदरणीय नितीनजी भोईर साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. आज मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग सुद्धा आहे. नितेश, असं म्हटलं जातं का अतिथी मंचाला शोभा असते ती येणाऱ्या पाहुण्यांची आणि खऱ्या अर्थानं पाहुण्यांचा पाहुणचार इथे छान पद्धतीनं केला जातोय आणि इथे स्वागत केलं जाईल. मी मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करेन यांच्या पवित्र शुभास्ते सुख शांती नगर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्माननीय एकनाथजी परजने साहेबांना आपण सन्मानित करावं आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा आहेत मच्छिंद्र पाटील साहेबांना मी विनंती करेन आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. तर सन्माननीय प्रदीपजी भगत साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मच्छिंद्र पाटील साहेब या आपण. तर मी आमचे माजी क्रिकेटर किरण भगत साहेबांना सुद्धा विनंती करेन. तर सुख शांती नगर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय एकनाथजी परजने साहेब आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल मी मच्छिंद्र पाटील साहेब आमच्या आयोजक आहे त्यांना विनंती करेन पाहुण्यांचा इथे पाहुणचार केला जाईल. अतिथी देव भव आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा आहेत. नक्कीच वडिलांचा आदर्श आपला चिरंजीवानं घ्यावा आणि त्यांनी सुद्धा उद्योग क्षेत्रामध्ये भरभराटी करावी जरूर आम्ही ही प्रार्थना करतोय आणि आज मी जरूर विनंती करेन. पुढचं स्वागत होणार आहे. मी किरण भगत साहेबांना विनंती करेन आमचे माजी क्रिकेटर आपल्या पवित्र शुभास्ते प्रदीपजी भगत साहेब नौपाडाचे नगरसेवक साहेबांना आपण सन्मानित करावं. मी विनंती करेन किरण भगत साहेबांना. तर सन्मान्य नितीनजी भोईर साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. आज त्यांनी संघाला स्पॉन्सर केलेत. विचुंबे बी संघ युवा वर्गाला त्यांनी स्पॉन्सर केलेत. नेहमी आम्ही पाहिलं योगेश नितीनजी भोईर साहेब जेव्हा जेव्हा खेळाडू खेळत असतात अगदी त्यांना स्पॉन्सर करणं बक्षिसांची लयलूट करणं हे सातत्यानं आम्ही पाहिलं. तर एकनाथजी परजने साहेब आपल्या मनापासून धन्यवाद. आम्ही दोन्ही मान्यवरांचा आभार मानतोय. तर गोल्डन ग्रुपचे सर्व आधारस्तंभ निलकंठ शेठ भगत साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभास्ते आदरणीय शांत प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व नितीनजी भोईर साहेब नितीन इंटरप्राइजेस यांना आपण सन्मानित करावं. मी साहेबांना विनंती करेन. अगदी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो. तर खूप खूप धन्यवाद प्रदीपजी भगत साहेब नगरसेवक नौपाडा किरणजी भगत साहेब यांचा आम्ही आभार मानतोय. तर यास निलकंठ शेठ भगत साहेबांना विनंती करेन क्रिकेटला धर्म मांडणाऱ्या यांच्या पवित्र शुभास्ते नितीनजी भोईर साहेब एक रॉयल पर्सनॅलिटी अगदी आम्ही त्यांची लाईफस्टाईल पाहिली ब्रँडेड त्यांचा वेशभूषा आम्ही सातत्याने पाहिली आणि नितीनजी भोईर साहेब यांना विदेशामध्ये फिरण्याची खूप हौस आहे. आम्ही बऱ्याच वेळा पाहिले अगदी सर्वांना सामावून घेणारे हे व्यक्तिमत्व. आज त्यांनी संघाला पॅक सुद्धा केले. सामना सुरू झालाय. यस पहिला चेंडू झेल होणार का इथे मात्र अचूक वेळ साधणं योगेश खूप इम्पॉर्टंट असतं. सर्व पाहुण्यांचे धन्यवाद आणि थोडी प्रेक्षकांची माफी मागू मात्र घेऊन जातोय मॅचकडे. ऐकूया टेनिस क्रिकेट विश्वाचा एक बुलंद पॉवरफुल आवाज मराठी हिंदीचे आमचे योगेश मडवी सिद्धी करवल्या यांचा आवाज आपण ऐकूया. थैंक यू सो मच सागर, थैंक यू सो मच नितेश, बहुत बहुत शुक्रिया. चलते हैं दोस्तों मैदान के ऊपर. आज के रात का ये दूसरा मुकाबला टीम नौपाड़ा के सामने लक्ष्य रखा है 60 रनों का. अर्नबी 11 नौपाड़ा बनाम अधीरा आराध्या 11 टेम्बोडे बनाम अर्नबी 11 नौपाड़ा के बीच मुकाबला और 60 रनों का लक्ष्य अब अर्नबी नौपाड़ा टीम के सामने रखा है. टीम ने टेम्बोडा टीम की बल्लेबाजी की बात करेंगे 59 रन बनाए और 60 का टारगेट. इस बार ऑन साइड में फ्लिक करना चाहते थे, मिस टाइमिंग
और यहां पर विकेट बनी। पहला बल्लेबाज बैक टू द डगआउट, सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर योगेश भगत बैक टू द डगआउट। तकरीबन 12 की औसत रन बटोरने होंगे मैदान के ऊपर। बेहतरीन मुकाबला रहेगा 5 ओवर का। इस बार ऑन साइड में फील्डर है दूर, और जब तक स्क्वायर लेग में गेंद को फील्ड करें तब तक मौका है बल्लेबाजों के पास दूसरा रन चुराने का। 2 के साथ रन संख्या पहुंची 4 के ऊपर। पावर प्ले का पहला ओवर, गेंदबाज करण पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। ओवर नंबर पहली पावर प्ले। अब तक 3 गेंदे 4 रन, एकमात्र सफलता उनके नाम पर है। 60 रनों का लक्ष्य आप देख रहे हैं मैदान के ऊपर। आज के रात का यह दूसरा मुकाबला। कुल मिला के आज के रात में 10 टीमें खेलेगी। इस बार ऑफ साइड में फील्डर है तैनात लॉन्ग ऑफ के रीजन में। 1 रन बनेगा। 1 के साथ रन संख्या पुल स्कोर है 5 रन। प्रति ओवर 12 की औसत बरकरार रखनी है। शुरुआत आपको बेहतर करनी पड़ेगी, और यदि शुरुआत अच्छी होती है तो फिर आप इस मुकाबले में बने रहेंगे। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतने के लिए आपको संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि 30 गेंदे और 60 का लक्ष्य है। अच्छी गेंद, पैट थी, अपील स्ट्रॉन्ग। अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। काफी स्ट्रॉन्ग अपील थी अंपायर के द्वारा। और दूसरी तरफ बात करेंगे तो नॉट आउट घोषित किया। रन संख्या की बात करेंगे तो पुल स्कोर है 5 रन, 1 विकेट के नुकसान पर। संघर्ष तो दोनों टीम को करना पड़ेगा। 60 रन इतना बड़ा टारगेट नहीं, क्योंकि पिछला मुकाबला आपने देखा कि जिस तरह से 66 रनों का लक्ष्य रखा था और 65 रन डिफेंस किए थे पहले ही मुकाबले में। टीम डेरिवली ने, मानसी स्पोर्ट डेरिवली टीम पहला मुकाबला जीत चुकी है और हाईएस्ट टोटल टीम को बाय मिलेगी। इस बात के ऊपर भी सभी टीमें याद रखना, जो भी 10 टीमें आज खेलेगी। दूसरा मुकाबला दर्शक एंजॉय कर रहे हैं। tenniscricket.in के माध्यम से भी कई सारे दर्शक घर बैठे बैठे भी मुकाबला एंजॉय कर रहे हैं। इस बार भी ऑन साइड में खेलना चाहते थे, बल्ला और गेंद का सही संपर्क नहीं है। 1 रन बना मिड ऑन के क्षेत्र में। 1 के साथ कामयाब ओवर, सफल ओवर की शायद यहां पर समाप्ति हुई। पहला ओवर करण पाटिल, रन दिए केवल 6 और एकमात्र सफलता प्राप्त की। पहला ओवर के बाद टीम नौपाड़ा की रन संख्या है 6 रन, 1 विकेट के नुकसान पर। सुहास म्हात्रे दापोली साहेबांचे इथे आगमन झाले। आमचे झकास लस्सीचे शिवप्रेमी अब्दुलबाई यांना चावी सापडले। कुणाची ॲक्टिवाची चावी हरवली असेल तर आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा। शिवप्रेमी झकास लस्सीचे ओनर्स, अप्रतिम सेवा देणारे अब्दुलबाई यांचा आम्ही धन्यवाद देतोय। तर जरूर सुहास म्हात्रे साहेब दापोली, आणि टॉस केला जाईल। दोन्ही संघनायक या लगेच। पोलीस कर्मचारी संघटना आणि दीप सिटी शो मॅच होणार आहे। तो बिल्कुल मुकाबले की बात करेंगे, एक बेहतरीन मुकाबला रहेगा दोस्तों। अगला मुकाबला शो मैच है। चलो स्पीड अप करें, इस बात के ऊपर गौर करें टेम्बोडी टीम की। आप 4 ओवर के लिए आपके पास केवल 20 मिनट का समय है। टाइमिंग स्टार्ट हो चुका, आप देख सकते हैं हमारे कमेंटर बॉक्स के सामने। और 20 मिनट में यदि आप 4 ओवर नहीं करेंगे तो फिर पेनल्टी लगेगी। एक फील्डर आपको सर्कल में लगाना पड़ेगा। इस बार इनसाइड आउट, बेहतरीन शॉट, कवर में कोई खिलाड़ी नहीं है। गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर। पहली गेंद के ऊपर स्वागत किया चौके के साथ।
अर्नबी 11 नौपाड़ा टीम के लिए पहला शानदार चौका इस ओवर में और चौके के साथ पुल स्कोर है 10 रन। अभी भी 50 रनों की आवश्यकता। राहुल गड़गे का स्वागत किया 4 के साथ और 4 के साथ रन संख्या पहुंची 10 के ऊपर। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है। और शायद यहां पर कुछ अलग घटना घड़ी है। चेक करेंगे कि बॉल लगने के बाद बेल्स नहीं गिरी थी और लाइट तो ऑन हुई थी मगर बेल्स नहीं गिरी थी। और सेकंड चांस की हम बात करेंगे कि बैट्समैन थोड़े बाहर निकले थे क्रीज के और चेक करना पड़ेगा कि इस बार सुरक्षित है या नहीं। यस, बेल्स के ऊपर स्टंप के ऊपर बॉल लगने के बाद बेल्स ऑन हुई मगर उसके बाद बल्लेबाज क्रीज के बाहर निकले थे और देखना पड़ेगा। हेमंत भगत हमारे साथ में जुड़ चुके, काफी एक्सपीरियंस खिलाड़ी है। हेमंत भगत के पास कई साल का एक्सपीरियंस है और अनुभव के साथ उन्होंने भी बेहतर क्रिकेट खेला है। डिसिजन पेंडिंग। तर नक्कीच सन्मान्य मयूरजी शेलार साहेब आपटेचे उपसरपंच यांचे इथे आगमन झाले, मनापासून हार्दिक स्वागत। सन्मान्य परशुरामजी पाटील साहेब जय मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचे इथे आगमन झाले, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। सुहाची मात्रे साहेब दापोली आणि दापोली गावचे स्टार क्रिकेटर विश्वजित यांना आपण व्यासपीठावर पाहते। खूप मोठ्या संख्येला पाहुणा वर्ग आहे, मात्र आम्ही थोडं लक्ष केंद्रित करू मॅचकडे, मात्र पुन्हा वळणार आहोत। नॉट आउट, यस डिसीजन नॉट आउट है। और रन संख्या की बात करेंगे 10 रन। दैव बुलंद नसीब का साथ है, शायद कहते हैं कि किस्मत भी बहादुरों का साथ देती है। बेल्स स्टंप के ऊपर लगने के बाद भी बेल्स नहीं गिरी थी, यानी कि बल्लेबाज को मिला मौका। एक चौका जरूर दागा है सलामी बीर संदेश भगत ने और उसके बाद उन्हें मौका बनेगा। रन संख्या की बात करेंगे पुल स्कोर की तो 10 रन 1 विकेट के नुकसान पर। यह बेहतरीन शॉट जीवन दान मिलने के बाद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर इस समय संदेश भगत ने दाग दिया एक बेहतरीन शानदार छक्का। थैंक यू डी से तो रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। एक जबरदान के बाद दूसरी गेंद के ऊपर छक्का। रन संख्या है 60 रनों का लक्ष्य। फिर एक बार ऑन साइड में खेलना चाहते थे, लेग स्टंप के बाहर वाली गेंद अंपायर ने इसे वाइड करा दी और इस वाइड के साथ पुल स्कोर है 17 रन। इस ओवर में गेंदे हो चुके शायद 3, अभी भी 3 गेंदे शेष है। पावर प्ले का दूसरा ओवर, राहुल गड़गे गेंदबाजी कर रहे। ऑफ साइड में आप एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ में देख सकते हैं, ऑन साइड में 2 खिलाड़ी, मगर इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग को टारगेट किया और संदेश भगत के बल्ले से और एक शानदार चौका। मानो आक्रामकता सिद्ध की इस बल्लेबाज ने, और मैंने अभी भी कहा था ना कि किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। संदेश भगत एक आक्रामक बल्लेबाज है और हमेशा ताकतवर बल्लेबाजी उनकी पहचान है। एक चौका एक छक्का इस ओवर में। रन संख्या 21 रन, 12 की औसत बरकरार रखनी है। अभी भी इस ओवर में 2 गेंदें शेष है, थोड़ा सा महंगा ओवर मैं कहूंगा क्योंकि 15 रन 4 गेंदों के ऊपर खर्च की इस गेंदबाज ने। फिर एक बार ऑफ साइड में खेलना चाहते थे, शॉर्ट एक्स्ट्रा कवर में बेहतरीन फील्डिंग और जब तक गेंद को फील्ड करें तब तक मौका है बल्लेबाज के पास 1 रन चुराने का। 1 के साथ 22 के ऊपर पहुंची टीम अर्नबी 11 नौपाड़ा, जिनके सामने 60 का टारगेट, 12 की औसत और अब 11 गेंद में बने हैं 22। आखिरी गेंद में इक्का चौका इक्का छक्का की तलाश होगी टीम नौपाड़ा को। बेहतरीन डिलीवरी पड़ने के बाद बल्लेबाज को बीट किया। डॉट बॉल की समाप्ति, ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद पुल स्कोर है 1 विकेट के नुकसान पर 22 रन। तर नक्कीच आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो,
महाराष्ट्र बैलगाडा शर्यत आणि सर्वांच्या ओटावरती एकच नाव, ते म्हणजे राधे एंटरप्राइजेस यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक. आणि आम्ही पाहतोय महबूब या प्रसिद्ध बैलाचे मालक आदरणीय दीपक शेठ पाटील चिरले यांचे इथे आगमन होणार आहे. आणि महाराष्ट्र बैलगाड्या शर्यतील एक मोठं नाव, मथुर बैलाचे मालक डॅशिंग व्यक्तिमत्व राहुलभाई पाटील आडवल्या आणि यांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे. आज आम्ही पाहतोय महाराष्ट्रातील सुपरस्टार सिंगर अमोल जाधव सर यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच होणार आहे पनवेल शहर पोलीस आणि त्यांच्या विरुद्ध डीप सिटी. टॉस केलं जाईल. टॉस बॉक्समध्ये मी विनंती करेन टॉस करायचे. मी सुख शांती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे आदरणीय एकनाथजी परजने साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करायचे, कारण खूप पाहुणे आहेत आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहतो हा गावदेवी उसराईची भव्य दिव्य स्पर्धा. बोलूया मॅच कडे. 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 22 रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर नंबर तीसरा, इस बार ऑन साइड में फ्लिक किया शॉर्ट मिड विकेट में. जब तक गेंद को फील्ड करे तब तक मौका है बल्लेबाज के पास 1 का और 1 के साथ कुल रन संख्या 23 रन. आप संघर्ष करना पड़ेगा. 37 की आवश्यकता होगी आने वाले इस मुकाबले में. 17 गेंदें बची है और 37 रनों का लक्ष्य. रन और गेंदों के बीच दोस्तों अंतर है केवल 20 का और मुकाबला यहां पर बेहतरीन रहेगा. यह अच्छी गेंद थी. फिर एक बार ऑन साइड में फ्लिक किया, गैप में जाती भी गेंद और जब तक गेंद को फील्ड करे बेहतरीन प्रदर्शन. 2 रन हुए कंप्लीट और जब तक थ्रो करे मौका है तीसरा रन लेने का. तीसरा रन भी पूरा किया. रनिंग बिटवीन द विकेट बेहतरीन है और 3 के साथ कुल रन संख्या की बात करेंगे 26 रन 1 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए अब जरूरत होगी 34 की. सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ. चौके छक्के सिंगल डबल. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल. एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आसियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तिनका उठाना होता है. चौके छक्के सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ. फुल स्कोर की बात करेंगे तो 26 और अभी भी 34 की जरूरत है आने वाली गेंदों के ऊपर. 16 गेंदे 34 रन. इतना बड़ा टारगेट नहीं. कहते ना कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लड़ा नहीं. मुकाबला जीतने के लिए आपको संघर्ष करना पड़ेगा क्योंकि संघर्ष किस्मत की रेखा बदलता है. बुरे वक्त का वक्त बदलता है. जिसके पास हो कुछ करने का हौसला वही इतिहास, वही धरती का भूगोल बदलता है. बेल्स गिर चुकी है शायद और शायद अंपायर का डिसीजन अब अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन. चेक करना चाहते हैं अंपायर की बेल्स किस तरह से गिर चुकी है. तर सन्माननीय महेंद्रजी भगत साहेब यांचे इथे आगमन झाले. किरणजी भगत ग्रामपंचायत लेखनिक यांचं सुद्धा इथे आगमन झाले. परशुरामजी भगत साहेब माजी सदस्य उसरलीच्या मी सर्वांचा आभार मानेन. आणि डिसिजन डेड बॉल अंपायर डिसीजन. बेल्स ऑलरेडी पहले ही गिर चुकी थी. तर नक्कीच यस अगदी tenniscricket.in 12वे खेळाडू आहेत. जरूर क्लिअर करून घ्या. मग ते थोडा वेळ मिळतो. आज प्रचंड पाहुणे आहेत. जरूर मी आठवण करून देईन. योगेश उसरली खुर्द गावाचे जे जरी आमच्यात राहिले नसले तरी आज त्यांची पुण्यतिथी, त्यांच्या आठवणींना आम्ही जरूर उजाळा देणार आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय आम्ही पाहतो निशिकांत परशुराम भगत आज त्यांची पुण्यतिथी माजी सदस्य होते आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतो. कोणी विसरणार नाही व्यक्तिमत्व स्वर्गीय निशिकांतजी परशुराम भगत जी माजी सदस्य. यस गावदेवी उसराई स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. वळूया मॅच कडे. 16 गेंदे 34 की जरूरत है. मुकाबला बेहतरीन. दोनों टीमें एक दूसरे के सामने और बेहतरीन डिलीवरी. गुडलैंड के ऊपर गेंद पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस भी बल्लेबाज को बीट किया और डॉट बॉल की समाप्ति. एक डॉट बॉल मुकाबले में दबाव जरूर बढ़ा सकती है क्योंकि यह मुकाबला जीतने के लिए आपको संघर्ष करना पड़ेगा.
15 गेंदे बची है, 15 गेंदे हो चुकी, 15 में बने हैं 26 और 15 में चाहिए 34, यानी कि इस समय मैदान के ऊपर संघर्ष करना पड़ेगा। और एक बेहतरीन डिलीवरी वाइड यॉर्कर और डॉट बॉल की समाप्ति और आप दबाव बन चुका है टीम अर्नब 11 नौपाड़ा के ऊपर, क्योंकि 16 गेंदे 26 बने, अब 14 में चाहिए 34। अधीरा आराध्य 11 टेम्बोडे टीम ने बनाए थे पहले सत्र में 59 और 60 का टारगेट। ऑन साइड में फ्लिक किया, मिड विकेट में कोई खिलाड़ी नहीं है, गेंद सीधे निकली बाउंड्री लाइन के बाहर, यह शानदार छक्का। सन्माननीय भूपेंद्र गावंड साहेब यांचे इथे आगमन झाले। अगदी शैक्षणिक वारसा जोपासणारे व्यक्तिमत्व, तर नक्कीच ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते राधे एंटरप्राइजेस महाराष्ट्रातील ब्रँड, आणि जरूर पाहतोय आज त्यांची रॉयल दमदार एंट्री। दीपक शेठ पाटील हा फटका गेलाय, जरूर डीप स्क्वेअर लेगला 6 धावेसाठी षटकार। तर नक्कीच ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ब्रँड राधे एंटरप्राइजेस सन्माननीय दीपक शेठ पाटील चिरले यांचे इथे आगमन झालं। गावदेवी उसराई या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया। आपण पाहतो ही दमदार रॉयल एंट्री महाराष्ट्र बैलगाडा शर्यत आणि त्यातीलच एक मोठं नाव महबूब बैलाचे मालक सन्माननीय दीपक शेठ पाटील चिरले आणि गावदेवी उसराई चषकाच्या या स्पर्धेमध्ये। तर नक्कीच राधे एंटरप्राइजेस एक ब्रँड, महाराष्ट्रातील एक ब्रँड, अगदी मागच्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्र बैलगाडा शर्यत ज्यांच्या महबूब बैलानं सर्वांच्या मनावर अधिराज्य केलं ते महाराष्ट्र किंग राधे एंटरप्राइजेसचे सर्व दीपक शेठ पाटील चिरले आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्रांचं गावदेवी उसराई स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तर नौपाडा संघाला येथे किरणजी मुंडकर यांच्याकडून चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आले, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। वळतोय मॅच कडे। 38 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद सागर 38 रन बन चुके और अब 12 गेंदे 22 की आवश्यकता टीम अर्नब 11 नौपाड़ा। मंच के ऊपर कई सारे मेहमान आज इस मुकाबले में, उनका हम स्वागत करेंगे और उनके जानकारी के मुकाबले की बात करेंगे। अधीरा आराध्य 11 तेम्बोडे बनाम अर्नबी 11 नौपाड़ा के बीच है मुकाबला और नौपाड़ा टीम के सामने लक्ष्य था 60 रनों का। 3 ओवर में 38 बन चुके, अब 12 में 22 की जरूरत है। लाख दलदल हो, पांव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। मुकाबला जीतने के लिए आपको संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि क्रिकेट में एक आध ओवर आपके खिलाफ भी आए तो एक आध ओवर आपके साथ भी होती है और उस ओवर का इंतजार अब टीम तेम्बोडे को करना पड़ेगा, क्योंकि अब 12 में 22 की जरूरत है। चलो स्पीड अप करें और टीम तेम्बोडे इतना वक्त नहीं ले सकते क्योंकि अभी भी कई सारे मुकाबले बाकी हैं। पहली गेंद तेसर्रार फेंकी, पड़ने के बाद ऑफ स्टंप के बाहर थी और अंपायर का इशारा वाइड बॉल। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, रन संख्या की बात करेंगे तो 39 रन, अब जीतने के लिए 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता होती। 21 रनों की अभी भी जरूरत है। मैदान के ऊपर यह मुकाबला देख रहे हैं कई सारे दर्शक, ग्राउंड के ऊपर है कई सारे दर्शक यूट्यूब के माध्यम से tenniscricket.in के माध्यम से मुकाबला एंजॉय कर रहे हैं। और अब बची है 12 गेंदे 21 रनों की आवश्यकता, आखिरी 12 गेंदे 21 रन। सामने बल्लेबाज की बात करेंगे तो दर्पेश स्ट्राइक एंड के ऊपर है, दर्पेश परदेशी, और दूसरी तरफ सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर संदेश भगत, जिनके बल्ले से शानदार 2 चौके 1 छक्का देखा, 3 छक्के सॉरी उनके बल्ले से अब तक देखने मिले। और इस बार गेंद डॉट, पहली गेंद वाइड, दूसरी गेंद डॉट। और फुल स्कोर की बात करेंगे तो यहां से 39 रन जीतने के लिए 21 की आवश्यकता, 11 गेंदें बची है और अभी भी यहां से 21 रनों की आवश्यकता है। दोनों टीम को संघर्ष करना पड़ेगा क्योंकि मुकाबला इतना आसान नहीं है। आप मैदान के ऊपर मुकाबला देख रहे हैं, नौपाड़ा बनाम तेम्बोडे के बीच एक बिग फाइट मुकाबला आज के रात का
दूसरा शानदार मुकाबला। सामने खेला, ऑन साइड में फ्लिक किया, गेंद ऑन साइड में लॉन्ग ऑन की तरफ, और जब तक गेंद को फील्ड करे तब तक मौका है बल्लेबाज के पास रन चुराने का। एक और एक के साथ रन संख्या 40, और अब 10 गेंदें बची है, 10 में चाहिए 20 की आवश्यकता। अभी भी मुकाबला जिंदा है मैदान के अंदर, क्योंकि दोनों टीमें एक दूसरे के सामने संघर्ष कर रही है। संघर्ष किस्मत की रेखा बदलता है, बुरे वक्त का वक्त बदलता है। जिसके पास हो कुछ करने का हौसला, वही इतिहास, वही धरती का भूगोल बदलता है। फिर एक बार अच्छी गेंद थी ऑन साइड में, इस बार गेंद डीप मिड विकेट में, जब तक गेंद को फील्ड करें मौका है बल्लेबाज के पास। एक रन का टर्निंग पॉइंट ओवर बेहतरीन रहा। पहले गेंद वाइट आई थी और उसके बाद कमबैक किया इस गेंदबाज ने, सनील गायकवाड़, जो कि गेंदबाजी करने टर्निंग पॉइंट ओवर, चौथा ओवर निर्णायक रहेगा जिसमें होगा मुकाबले का फैसला। अब रनों की बात करेंगे तो 41 और बची है 9 गेंदें और 19 रनों की आवश्यकता। ऑन साइड में मिड विकेट में कोई खिलाड़ी नहीं है, दाग दिया मिड विकेट के ऊपर से यह शानदार छक्का। आज कुटबन त्याजीत आहे आहे चर्चा करायचं आहे चर्चा करायचं। के बल्ले से शानदार छक्का, मुकाबले का रुख बदला, और दर्पेश परदेसी के बल्ले से यह शानदार छक्का। और अब रनों की बात करेंगे तो 13 रनों की आवश्यकता, 8 गेंदें। कमाल का मुकाबला, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है। और क्रिकेट की भाषा दोस्तों, लगी तो ताली नहीं तो गाली, और वही मुकाबला मैदान के अंदर, अप एंड डाउन। फिर एक बार ऑन साइड में खेला, फील्डर दूर है, जब तक स्क्वायर लेग से आएंगे, एक रन बना, दूसरे के लिए पलटे, और ये करीबी मामला बनेगा विकेट रन आउट का। अब 7 गेंदें 12 की आवश्यकता। दर्पेश परदेशी बैक टू द डगआउट। 7-12, और आप देख सकते हैं मैदान के ऊपर 7-12, यानी कि 7 गेंदें 12 रनों की आवश्यकता। निदेश, मुकाबला बेहतरीन होगा क्योंकि दोनों टीमें हार मानने वाली टीम नहीं है। क्योंकि एक तरफ बात करेंगे, तेंबोडा टीम को जीतना है जरूर, और नौपाड़ा टीम को हार नहीं मंजूर। मुकाबला बेहतरीन रहेगा। बची है 7 गेंदें 12 की आवश्यकता। न्यू बैट्समैन विजय राणा आ चुके मैदान के ऊपर। आप स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाजी की बात करेंगे, विजय राणा होंगे। रनआउट हुए थे बल्लेबाज दर्पेश परदेसी, उसके बाद नए बल्लेबाज विजय राणा मैदान के ऊपर है। आखिरी गेंद इस ओवर की, 7 में चाहिए 12 की आवश्यकता। फील्डर की बात करेंगे तो ऑफ साइड में 2 खिलाड़ी, कवर में 1 खिलाड़ी, लॉन्ग ऑफ में 1 खिलाड़ी, ऑन साइड में 3 बाउंड्री लाइन के ऊपर है। ऑन साइड में 3 खिलाड़ी आप देख रहे हैं बाउंड्री लाइन की तरफ। एक स्क्वायर लेग तैनात की गई है, मिड विकेट तैनात है, ऑन साइड में लॉन्ग ऑन तैनात है। तो गेंदबाज तैयार इस ओवर की। अंतिम गेंद कवर की रीजन में मौका था, ड्रॉप किया कैच को। कैचेस विन द मैचेस, कहते हैं ना कि पकड़ो कैच जीतो मैच, क्रिकेट का समीकरण होता है। ऐसे में मौका गवाया। अब आखिरी ओवर जीतने के लिए अर्नबी 11 नौपाड़ा टीम को 11 रनों की आवश्यकता। स्पीडावर योगेश पाहतोय, सामना सुद्धा टफ आहे। चिरले गावाची एवन जोडी, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध महबूब बैल आणि त्याचे मालक, तसेच रायगड जिल्हा बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष, चिरले गावाची एवन जोडी दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, काना पाटील साहेब। आपण व्यासपीठावर पाहतोय डॉक्टर आयर साहेब, बाला गावंड साहेब, समीरजी गरत, कमलाकर मडवी, सन्मान्य सुहास मात्रे साहेब दापोली, विश्वजित आमचे स्टार क्रिकेटर यांना आम्ही पाहतोय। सन्मान्य परशुराम पाटील, जय मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मयूरजी शेलार साहेब। आपण पाहतोय राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व, परशुरामजी भगत साहेब माजी सदस्य, किरणजी भगत ग्रामपंचायतीचे क्लार्क आहेत, आणि महेंद्र भगत। सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतोय। तो वळूया मॅच कडे। जीतने के लिए आखिरी गेंदें 6 और जरूरत है 11 की आवश्यकता। पकड़ कितनी भी कस लो, ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब, बदलता जरूर है। मुकाबला जीतने की अब उम्मीद रखनी होगी, क्योंकि क्रिकेट में कहते हैं ना कि कोई लक्ष्य मनुष्य के सांस से बड़ा नहीं। अब आखिरी ओवर में चाहिए 11 की आवश्यकता, और गेंदबाज है निवृत्ति भोईर, आखिरी ओवर करेंगे। पहली गेंद फ्लिक किया, गेंद को बैक साइड में गेंद, जब तक शॉर्ट स्क्वायर लेग में स्क्वायर लेग में जब गेंद को फील्ड करे तब तक मौका था बल्लेबाज के पास
2 रन चुराने का। 2 के साथ रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर बन चुका है इस समय 51 रन और जरूरत है 9 रनों की। 5 गेंदे 9 की समीकरण। तर सन्माननीय वासुदेवजी भिंगारकर साहेब, माजी सरपंच विचुंबे, क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत। तो जीतने के लिए 5 गेंदे 9 की आवश्यकता। सभी दर्शकों की निगाह बीच मैदान के ऊपर। यह बेहतरीन शॉट, शॉट लाइक दैट, मिड विकेट के ऊपर से मुकाबले को टर्न करने वाला यह बेहतरीन शानदार छक्का। राणा के बल्ले से ये शानदार स्ट्रोक, छक्का और छक्के के साथ तो पूरी तरह से बाजी पलट चुकी है, क्योंकि अब जीतने के लिए केवल 3 रनों की आवश्यकता। कमाल का मुकाबला। एक तरफ सलामी वीर संदेश भगत ने कमाल की पारी खेली, उसे साथ मिला था दरपेश का, और उसके बाद दरपेश आउट होने के बाद विजय राणा आए मैदान के ऊपर, आक्रामक बने, काफी बेहतरीन शॉट उनके बल्ले से। अब चाहिए 3 की आवश्यकता। रन संख्या है 57, 60 का टारगेट था और अब केवल 3 की आवश्यकता। फुल टॉस गेंद, फिर एक बार मिड विकेट में फील्डर तैनात, रन बनेगा 1, डबल के लिए पलटे, थ्रो अच्छा नहीं है। इस मूवमेंट में इस तरह से थ्रो करेंगे तो फिर मुश्किलें और ज्यादा बढ़ सकती है, क्योंकि आप बाउंड्री लाइंस के रन को बचाना चाहते हैं तो ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो आना जरूरी है। यस, डगआउट बॉक्स में खिलाड़ियों से विनती होगी कि आप साइलेंट रखें प्लीज, क्योंकि रन संख्या की बात करेंगे 59 रन और 1 की आवश्यकता। इस ओवर की गेंदबाजी की बात करेंगे, 3 गेंदे 10 आए, महंगा ओवर। भरोसा था निवृत्ति भोईर के कंधों के ऊपर। मुकाबला कोई भी जीते कोई भी हारे, अंदर आप नहीं जा सकते। यदि आप अंदर जाएंगे तो आपको अगले मुकाबले में पेनल्टी लग सकती है। आखिरी रनों की जरूरत है 3 गेंदों के ऊपर, और ये मुकाबला जीत लिया है अर्नबी 11 नौपाड़ा टीम। बेहतरीन जीत हासिल की, कांग्रेचुलेशन नौपाड़ा टीम, हार्ड लक तेंबोडे टीम। दोनों टीमें सेकेंड करें, क्योंकि मुकाबला कोई भी जीते कोई भी हारे, क्रिकेट का खेल है दोस्तों। हार या जीत तो क्रिकेट में होती रहती है, बस आप एक दूसरे को शुभकामना दें। और कहते हैं ना कि एक बार जीतने से कोई सिकंदर नहीं बनता और एक बार हारने से कोई फकीर नहीं बनता। हार या जीत तो क्रिकेट में होती रहती है। और आज क्यों हारे टीम टेम्बोडा, इसके ऊपर पूरी तरह से गौर करें और अगले प्रतियोगिता में शानदार प्रदर्शन करें, यही आपको शुभकामनाएं। मैन ऑफ द मैच की बात करेंगे तो इस मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन किया था उनके ओपनिंग ब्लास्टर, जिन्होंने 13 गेंद में 30 रनों की शानदार पारी खेली, संदेश भगत, मैन ऑफ द मैच। आइए संदेश।